राज ठाकरे. महाराष्ट्राच्या राजकारणातली धडाडती तोफ म्हणून राज यांची ओळख. पण त्याहीपेक्षा जास्त एक सर्जनशील, प्रयोगशील आणि नव्या कल्पना मांडणारा नेता म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो. विधानसभा निवडणुकीनंतर राज यांनी पक्षाचा झेंडा बदलून मनसेचा डाव नव्यानं मांडलाय. कोरोनाच्या काळातही विद्यार्थी, उद्योगपती, कामगार आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन मनसे लढताना दिसतेय. सरकारला काही वेळा थेट शिंगावर घेत तर काही वेळा सुयोग्य सूचना करून लोकांचं जगणं सुकर करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना हे जगावर ओढवलेलं अनपेक्षित संकट आहे. आता यातून मार्ग काढायचा असेल तर नव्या कल्पना आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली तरच महाराष्ट्राच्या विकासाचा राजमार्ग पुन्हा खुला होईल. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, राजकारण आणि महत्त्वाचं म्हणजे बेरोजगारी या सगळ्यातून पुढे जाण्यासाठी काय आहे मनसेचं विजन ते मांडतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे. जगावर असलेलं कोरोनाचं संकट आणि गेल्या 3.25 महिन्यांपासून देशामध्ये असलेला लॉकडाऊन आणि आता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पुनश्च हरिओमची दिलेली हाक या सगळ्या पार्श्वभूमीवर माझा महाराष्ट्र माझा विजन हा कार्यक्रम आपण करतोय. आणि या पोस्ट कोरोना परिस्थितीमध्ये महाराष्ट्रानं आजपर्यंत जे केलेलं आहे बाहेर पडण्यासाठीचे सध्याचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे सांगण्यासाठी आत्ता माझ्याबरोबर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की अनलॉक होणाऱ्या महाराष्ट्राबद्दल त्यांना काय वाटते आणि या पुढच्या काळामध्ये नेमकं कोणत्या दिशेनं आपण जायला हवं. तर राजजी, या आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप स्वागत. अर्थातच पहिला प्रश्न, लॉकडाऊन आपण सगळेजण अनुभवतोय. इच्छा असो नसो तोंडाला मास्क लावून एरवी बसतोय आपण. तुम्हाला ज्या पद्धतीनं आपण हे सगळं संकट हाताळतोय, तुमची आता काय भावना आहे झालेली या 4 महिन्याच्या बद्दल? कसं आहे राजू, ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण गेल्या 23 मार्च ना मला असं वाटतं 23 मार्चपासून या आजपर्यंत आपण ही गोष्ट पाहतोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर कोणालाच काही त्याचा अंदाज नव्हता. आपण मार्च एप्रिल जर समजा बघितलं तर अंदाजच नव्हता कोणाला का त्याच्यावरती काही औषध नाही, त्याच्यावरती काही लस नाही. आज ज्या वेळेला आपण त्या सगळ्या गोष्टींची आकडेवारी आपण पाहतोय, डॉक्टरांनी त्यांचं अत्यंत अप्रतिम काम केलं, पोलिसांनी केलं, सर्वच महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनी, जिल्हा परिषदाच्या कर्मचाऱ्यांनी. परंतु ह्या सगळ्या इतके दिवस, इतके महिने ही सर्व लोक घरात नाही आहेत, घराच्या बाहेर आहेत. आणि आज जर आपण त्याचा आकडा पाहिला, आता गेले साधारणपणे पकडलं तर महिन्याभरापासून किंवा 1.5 महिन्यापासून लोक सगळ्या ठिकाणी बाहेर पडतातच आहेत. मुंबईत पडत आहेत, ठाण्यात पडत आहेत, पुण्यात याच्या अगोदरच सुरू झाले, परत तिकडे आता छोटासा लॉकडाऊन झाला. हा जो आकडा आहे तो मला थोडेसे काही प्रश्नचिन्ह निर्माण करतो की नक्की काय आहे. म्हणजे 135 कोटीच्या देशामध्ये जर समजा आत्तापर्यंत 13 लाख पेशंट्स फक्त आपण आता आहेत असं आपण म्हणतो, पेशंट्स आत्तापर्यंत झाले सगळे ॲक्टिव्ह नाही, एकूण झाले. त्याच्यामध्ये जर समजा या 13 लाखातले जे 27,000 गेले, दुर्दैव, त्यांच्याबद्दल वाईट वाटणं, त्यांच्या या सगळ्या दिवसांमध्ये त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असणं स्वाभाविक आहे. याचं कारण त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं फ्युनरल आणि सगळ्या गोष्टी झाल्या तेही क्लेशदायक आहे ते. परंतु आता आपण आकड्यावरती बोलू. जर समजा आता 27,000 आत्तापर्यंतचा आकडा देशातला आहे, आपल्या 13 लाख सगळे आत्तापर्यंत मिळून झालेले आहेत पेशंट्स, आणि 135 कोटीचा देश आहे. हे आपण किती काळ चालवणार आहोत? शेवटी लोकांना आज नोकरीवर आपण आहोत की नाही आहोत हे प्रश्न निर्माण झालेत. अनेकांचे व्यवसाय बुडले. मला आता काल खरं खोटं मला माझ्याकडे फोटो आलेला नाही आहे, परंतु मला आमच्याच एका व्यक्तीने सांगितलं सकाळी फिरताना कर्वे रोडवरती आणि अजून कुठेतरी 2 ठिकाणी जागा विकायला आहेत.
दुकान विकायला आहे, ही पाटी मला असं वाटतं दुर्दैवी पाटी आहे ही. आणि ह्या आकड्यानुसार आपण जे 4.5 महिने जे काही घालवलेले आहेत याच्यामध्ये, याच्यात हा आकडा पाहता अख्खा देश अख्खा लॉकडाऊनमध्ये ठेवावा का, ठेवणं गरजेचं आहे का? आणि आता आपण जे ज्याला पुनश्च हरिओम वगैरे जे असं काय म्हणतोय, आता तुम्हाला आठवत असेल की मंत्रालयामध्ये एक मीटिंग झाली होती आणि त्या बैठकीला मी देखील होतो आणि मी तिकडे विचारलं होतं की हे अनलॉक तुम्ही कधी करणार आणि अनलॉक करायची तुमची सिस्टीम काय आहे. कोणी त्याचं उत्तर काही दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही आहे, कारण एकदा बंद करतात परत चालू करतात. मला त्यांची पद्धतच कोणालाच कळत नाही आहे की आता इथली दुकानं आहेत तर एक दिवस म्हणे तो फुटपाथ चालू राहणार, एक दिवस हा फुटपाथ चालू राहणार, म्हणजे काय? बरं, अनेक लोकांना तुम्ही सांगितलं आहेत वर्क फ्रॉम होम, म्हणजे ते 6 वाजेपर्यंत ते घरीच आहेत. तुम्ही दुकानदारांना सांगितलं 6 नंतर बंद करा, म्हणजे त्यांनी उद्या बाहेर पडून जर समजा काही घ्यायचं ठरवलं तरी दुकानं बंद असणार. म्हणजे ह्याचा काही ताळमेळ तरी आहे का? हे कशा प्रकारे आपण ह्यातनं बाहेर पडायचं आहे हे किमान सरकारमधल्या लोकांना कळतंय का, समजतंय का? आणि हे तुम्ही सगळं उघडं करा. हे मी गेल्या महिन्यापूर्वीच, म्हणजे साधारणपणे मी जून पहिला आठवडा असेल किंवा मेचा शेवटचा आठवडा असेल, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, आपले मंत्री अजित पवारांना सांगितलं फोन करून, मी पवार साहेबांना फोन करून सांगितलं होतं की हे बस झालं आता. पण हे लॉकडाऊनचं काय बंद करायचं आणि काय सुरू करायचं याचा निर्णय केंद्रातून, दिल्लीतून होतो. पण मला असं वाटतं ह्या ज्या बैठका व्हायच्या, या बैठकांमध्ये पण ह्या गोष्टी सांगणं गरजेचं होतं, आवश्यक होतं. जरी सांगितलेलं असलं, काही वेळेला राज्य सांगणार की आम्ही आमचे, आता उदाहरणार्थ विमानतळ, केंद्राने सांगितलं की तुम्ही उघडा आणि राज्य सांगते आता आम्ही नाही उघडणार. म्हणजे केंद्र जेव्हा सांगतं तेव्हा राज्य नाही म्हणतंय आणि राज्यातल्या लोकांना ज्यावेळेला पाहिजे त्याला केंद्र नाही म्हणतंय. हे काही बरोबर नाही. म्हणजे या प्रकारे तुम्ही लोकांना वेठीच नाही धरू शकत. तुमचं मत, लॉकडाऊन लावण्याची पद्धतच चुकली का लॉकडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त काळ पुढे रेटला गेला? नाही, पहिल्यांदा सुरुवातीला ज्या प्रकारे, कसं मी आता हे काय मी त्यातला तज्ज्ञ नाही आणि WHO देखील माझ्याकडनं काही सल्ले घेत नाही, परंतु मी सुरुवातीला ज्या काही डॉक्टरांशी मी जो संवाद साधला किंवा त्यांच्याशी मी जे बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीच्या काळातच अत्यंत कडक लॉकडाऊन पाळणं गरजेचं होतं, जे पाळलं गेलं नाही अनेक ठिकाणी. जिकडे काही म्हणू आपण त्याला, अनेक ठिकाणी पाळलं गेलं आणि काही ठिकाणी पाळलं नाही गेलं. आपण त्याचे फोटो, त्याचे व्हिडिओज आपण व्हॉट्सअपवरती पाहत होतो त्यावेळेला देखील. तर ह्या गोष्टी आता मला असं वाटतं की ती गोष्ट आपल्या हाताबाहेर गेलेली आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी त्यावेळेला जेव्हा मंत्रालयातनं काय ते बाहेर आलो त्यावेळेला मी म्हटलं होतं की हा जो काही विषाणू आहे याच्याबरोबर आता जगायला शिकणं गरजेचं आहे, की तो आता आपल्या आयुष्याचा एक पार्ट आहे. आणि ह्याची सगळ्यात मोठी जर गोष्ट मला जे तेव्हाही जाणवत होती, आजही जाणवत, की लोकांमध्ये भीती जास्त, लोक घाबरलेले जास्ती आहेत या सगळ्या अख्ख्या प्रकरणामध्ये. म्हणजे कशामुळे घाबरलेत असं वाटतं तुम्हाला? एकूण जी आपण आपल्याला वाईट वाटणार नसेल तर फक्त बोलतो की ह्याच्यामध्ये टेलिव्हिजन चॅनलचा खूप मोठा वाटा आहे. की टेलिव्हिजन चॅनलवरती ज्या प्रकारे बातम्या येत होत्या की करोनाच्या आजच्या 100 बातम्या, बरं, आणि एक नवीन फेज निघाली आपल्याकडे, तिकडे सापडला एक जण, तो काय अतिरेकी आहे का, टेररिस्ट आहे का? म्हणजे याच्यावरची मी पत्र पण लिहिली होती की आपण, मला असं वाटतं समाजामध्ये ही दुही निर्माण करून चालणार नाही की लोकांना. आणि त्यावेळेला पण मी हे सांगितलं होतं, मी मुख्यमंत्र्यांना पत्र पण लिहिलं होतं, त्यांना एक सांगितलं पण होतं की जे बरे होत आहेत त्यांचे आकडे येऊ देत. आज जर समजा बरे होणाऱ्यांची संख्या ही जर 99% असेल, कसं होतं राजू, ह्याच्या अगोदर काय साथी आल्या नाहीत का आपल्याकडे? ह्याच्या अगोदर आपल्याकडे साथी आल्या, अनेक साथी आल्या, डेंग्यू आल्या, मलेरिया आल्या, सगळ्या आल्या. आपण कधी मोजल्या नाही तो की किती जणांना झालं, त्याच्यामध्ये किती जण गेले. आपल्याला आठवत असेल तर त्याच्यामध्ये डेंग्यू ज्यावेळेला आला त्यावेळेला त्याच्यामध्ये यश चोपडा पण गेले होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. यश चोपडा गेल्यामुळे आपल्याला कळलं की डेंग्यूमुळे यश चोपडा गेले, परंतु त्याच्यामध्ये सर्वसामान्य किती जण गेले असतील लोक, आपल्याला त्याचा काही अंदाज नाही आजपर्यंत, कधी कोणी मोजलेलं नाही. पण म्हणजे सरकारने जास्त बाऊ केला या गोष्टीचा, मला वाटतं निश्चित केला. मग ही जी, कारण ह्याचं कारण आपण नीट बघितलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की बाबा लोकांनी घरी बसलं पाहिजे, मान्य मला, ज्यांची मोठी घरं आहेत बाबा किंवा फ्लॅट्स आहेत किंवा अशा ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये काय करणार आहात? आणि आज आपण एक धारावी घेऊन बसतो. धारावीचं मोठेपण हे 90 सालीच संपले.
इतक्या मोठ्या झोपडपट्ट्या आज मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये आणि सगळ्या ठिकाणी, नागपूरमध्ये सगळ्या ठिकाणी आहेत, संभाजीनगरला आहेत, इतर अनेक ठिकाणी आहेत. जर तो स्प्रेड व्हायचा असता तर तो किती मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे होता आपल्याकडच्या एकूण झोपडपट्ट्या पाहता, की तिकडे क्वारंटाईन म्हणजे तुम्ही काय क्वारंटाईन होणार तिकडे? होऊच शकत नाही. लोक बाहेर पडणारच. जिकडे सार्वजनिक संडास असतात किंवा जिकडे सार्वजनिक आंघोळीच्या जागा असतात तिकडे लोक बाहेर पडणारच आहेत. ते काय घरात थोडी थांबणार आहेत. मग जर एवढं पसरायचं असतं तर ते तेव्हा तिकडे तेवढंच पसरलं असतं. आणि मग ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहता, ह्याचा आकडा अजून झोपडपट्ट्या पाहता, जर तो स्प्रेड व्हायचा असता तर तो किती मोठ्या प्रमाणावरती व्हायला पाहिजे होता आपल्याकडच्या एकूण झोपडपट्ट्या पाहता, की तिकडे क्वारंटाईन म्हणजे तुम्ही काय क्वारंटाईन होणार तिकडे? होऊच शकत नाही. लोक बाहेर पडणारच. जिकडे सार्वजनिक संडास असतात किंवा जिकडे सार्वजनिक आंघोळीच्या जागा असतात तिकडे लोक बाहेर पडणारच आहेत. ते काय घरात थोडी थांबणार आहेत. मग जर एवढं पसरायचं असतं तर ते तेव्हा तिकडे तेवढंच पसरलं असतं. आणि मग ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी पाहता ह्याचा आकडा अजून तेवढा कसा? तो वाढावा अशी माझी इच्छा नाही आहे, बिलकुल इच्छा नाही. परंतु मला असं वाटतं काहीतरी चुकतंय. त्यातला मी काही तज्ज्ञ नाही आहे, परंतु त्याचा ताळमेळ लागत नाही. पण चुकते म्हणजे कुठल्या पातळीवर चुकते? म्हणजे केंद्राचं लॉकडाऊनच्या निर्णयाबद्दलच चुकलं, राज्याचं त्या निर्णयांच्या अंमलबजावणीचं चुकलं का स्थानिक पातळीवर चुकतंय? मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपलं केंद्र सरकार असेल किंवा आपलं राज्य सरकार असेल किंवा जगातलं कुठचंही सरकार असेल, माहितीच नव्हतं. बरोबर आहे. मग एक सगळीकडे निघालं की लॉकडाऊन करा. मग लॉकडाऊन सुरू झाला. मग आपल्याकडे पण लॉकडाऊन सुरू झालं. पण त्या लॉकडाऊनचा जो रिव्ह्यू आपण घेऊन पुढे जायला पाहिजे ते मला असं वाटतं पुढच्या काळात झालं दिसत. तुम्हाला असं वाटतं का की लॉकडाऊन खूप आधी सुरू झाला किंवा खूप उशिरा सुरू झाला? या दोन्हीपैकी तुमचं काय मत आहे? नाही, मला नाही त्यातलं माहिती. मी असं काही आधी म्हणजे काही जणांना असं वाटतं की लॉकडाऊन जेव्हा आपल्याकडे विमानात म्हणजे जेव्हा बाहेर जगामध्ये सुरुवात झाली होती आणि जेव्हा आपल्याकडे विमानातनं येत होते लोक आणि लोक आपला आजार लपवण्यासाठी फ्लाईटमध्येच क्रोसिनच्या गोळ्या घेऊन आपल्याला ताप नाहीये असं दाखवत, आपण तेवढी सूट देणं गरजेचं आहे. सरकारांना सूट देणं एवढ्यासाठीच गरजेचं आहे कारण सुरुवातीला नव्हतं कळत. खरंच आहे, कोणालाच नव्हतं कळत की हे किती गंभीर आहे, हे किती वाढू शकतं, काय वाढतंय. आणि तोपर्यंत फक्त चायना होतं आपल्याकडे. मला असं वाटतं ज्यावेळेला स्पेन आणि इतर सगळ्या ठिकाणी ज्यावेळेला वाढायला लागलं त्यावेळेला आपण इमिजिएटली लॉकडाऊन केलं. नाही, पण ती लॉकडाऊन करण्याची वेळ जेव्हा आपल्याकडचा एकूण रुग्णांचा आकडा जो होता तो काहीशे किंवा हजारामध्ये असताना आपण लॉकडाऊन केला आणि लाखात गेला तेव्हा आपण लॉकडाऊन काढला. आणि त्याच्यामुळे आज मुख्य आक्षेप जो घेतला जातोय की आपण अशा वेळेला लॉकडाऊन काढला की त्यामुळं मुंबई, पुणे किंवा दिल्ली किंवा अशा शहरामधून हे लोक जे गेले मायग्रंट्स ते आपल्या बरोबर घेऊन गेले आणि तो भारतभर पसरला. तर त्यामुळं पण त्याचं केंद्र हे काय फक्त मुंबई नव्हतं ना, तो काय दिल्ली पण होतं, अनेक ठिकाणी होते. काही विमानं काय फक्त मुंबईला उतरत होती अशाला भाग नाही आहे. अनेक ठिकाणी उतरत होती. म्हणजे तुम्ही जर समजा आपल्याकडे जो म्हणतात की बाबा तो दुबईवरनं आला काहीतरी, मग तशी फ्लाईट्स तर तुम्हाला केरळामध्ये पण दिसणार, तुम्हाला इतर ठिकाणी दिसणार, पण तिकडे तो आकडा दिसत नाही आहे. हा आकडा आपल्याकडे वाढतोय, आपल्याकडे वाढला. परंतु कसं आहे, त्याची जी प्रिकॉशन्स त्याला ज्या घ्यायला पाहिजे होत्या त्याला घाबरून सोडणं लोकांना, हे काय त्याचं उत्तर नव्हतं. आज तुम्ही जरी अनलॉक केलं ना तरी आज अनेक घरं अशी आहेत, अनेक लोक अशी आहेत की ते खाली यायला घाबरत आहेत. त्यांचं काय करणार तुम्ही? आज मी जेव्हा त्यांना सांगितलं होतं, मी सरकारमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं की त्याला एक हेल्दी वातावरण, तुम्हाला एक चांगलं वातावरण उभं करावं लागेल. तुम्ही आज सगळे स्पोर्ट्स बंद केलेत. मला एक गोष्ट कळत नाही, फिजिकल डिस्टन्सिंगमध्ये गोल्फ बंद करण्यात काय पॉईंट आहे? गोल्फसारखं फिजिकल डिस्टन्सिंग तर कशातच नसतं. पण गोल्फ पण बंद, तुमचे सगळे इतर ॲक्टिव्हिटीज बंद, असं ॲक्टिव्हिटीज बंद करून तुम्ही लोकांना नुसतं घरात ठेवून चालणार नाही ना. आणि आज मला एक गोष्ट सांगा ना की या सगळ्या गोष्टींचा किती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होणार म्हणून काहीतरी 10,000 का 20,000 काहीतरी त्या खाटा टाकल्या. काय झालं बरं? खाटा त्या काय पलंग तुम्ही काय खाटा टाकताना तुम्ही हा विचार केलात की आपल्याकडे तेवढे डॉक्टर्स नाही आहेत, तेवढे आपल्याकडे नर्सेस नाही आहेत, तेवढे आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नाही आहेत. मग आपण हा खर्च कशासाठी करतोय? मला आता राजकारणात नाही जायचं आहे कुठच्याही, ते नंतर त्याच्यावरती आपण बोलूच. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांना घाबरवून सोडलं. आणि आज घाबरलेल्या अवस्थेतनं, म्हणजे मला ह्या घाबरलेल्या मानसिक अवस्थेतनं लोक पहिले बाहेर कधी येतील, मला ही पहिलं महत्त्वाचं आहे.
म्हणजे जर तुम्ही आज अनलॉक कराल आणि काही कराल. पण म्हणजे लॉकडाऊन केलं आणि ज्या पद्धतीनं सरकार निर्बंध घालत गेलं त्याच्यामुळं लोकांमध्ये भीती निर्माण झाली असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की सरकार निर्बंध घालत गेलं, टेलिव्हिजन चॅनलवरच्या बातम्या, व्हॉट्सॲपवरचे काही मेसेजेस, या सगळ्या गोष्टीने एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला. मला असं वाटतं तो जर गोंधळ झाला नसता, कारण लोकांना थोडं आत्ता तुम्हाला रिलॅक्स करणं गरजेचं आहे. तुम्ही लोकांना परिस्थिती सांगणं आवश्यक आहे. मग तुम्हाला आठवत असेल मी मंत्रालयात गेलो त्यावेळेला पण मी मास्क घातला नव्हता त्यावेळेला, आणि सगळ्यांनी बोंबाबोंब केली, राज ठाकरेंनी मास्क घातला नाही. बरं, मी नव्हता घातला आणि मी घातलाच नाही त्याच्यानंतर. पण मास्क घालण्याच्या बद्दल तुमचं काय मत आहे? काही मास्क गरज नाही आहे त्या गोष्टींची. म्हणजे WHO पासून सगळेजण असं सांगतात की तुम्ही मास्क जर घातला तर 90% जास्त तुम्ही मला एक साधी गोष्ट सांगा. ज्या वेळेला मला त्या मंत्रालयाच्या बाहेर सगळ्या पत्रकारांनी विचारलं, राजसाहेब मास्क नाही घातला, मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही जवळपास तुमच्या 120 लोकांची तुम्ही मास्क घालून सगळेजण सगळ्यांना बातम्या दाखवत होते, ते रिस्क घेत होतेच, पण मास्क घालून करत होते, काय ग्लव्ज घातले होते, सगळ्या गोष्टी घातल्या होत्या. त्याच्यानंतर 120 जणांची टेस्ट झाली, त्यातले 55 जण हे पॉझिटिव्ह निघाले मास्क घालून. काय करायचं? तर मास्क नसता घातला तर 120 जण झाले असते. 120 जण झाले असते. बरं झाले की तरी 55 जण. माझ्या घरात इथे माझ्या काही लोकांना इथे झाले, बरे झाले, आले. तुम्हाला नॉर्मल जेव्हा फ्ल्यू असतो, बरोबर आहे, इतर गोष्टी असतात. हे बघा, मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, परंतु माझ्या समोर जी काही उदाहरणं आहेत मी ह्याच्यावरनंच तुमच्याशी बोलू शकेन. परंतु तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे का? हो, निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे. आज नाही, उद्याही घेणं गरजेचं आहे. त्या ज्या सगळ्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिल्या की तुम्ही वाफ घेत राहा, तुम्ही हात स्वच्छ धुत राहा, किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केल्या पाहिजे, ह्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु घाबरत राहून तुम्ही घरामध्ये बसून किंवा असं नाही होऊ शकणार ना. तुम्ही इतका सगळ्या इंडस्ट्रीज बंद आहेत, सगळी दुकानं बंद आहेत, सगळी लोकं घरामध्ये आहेत, सगळ्या लोकांच्या नोकऱ्या नाही आहेत, माहिती नाही त्यांना आता परत त्यांना नोकरीवरती ठेवतील का नाही ठेवतील, किती जणांना काढून टाकलं आहे. आज ह्या सगळ्या गोष्टींवरची काय इलाज आहे आपल्याकडे? याच्यावरती आपण काय विचार करतोय? सरकार म्हणून काय विचार करतोय? सरकारने या गोष्टी सांगितल्या पाहिजेत ना येऊन. तुमचं म्हणणं आहे की आता ही वेळ आलेली आहे की आता सगळं चालू करा. एक ना मधल्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडं म्हणजे लॉकडाऊन झालं, सगळं बंद झालं, त्यानंतर हजारो लाखोच्या संख्येनं जे मायग्रंट्स होते ते आपल्या आपल्या मूळ गावी गेले. त्यानंतर तुम्ही अशी भूमिका घेतली होती की आता जेव्हा ते परत येतील तेव्हा इथं त्यांच्या नोंदण्या व्हायला पाहिजेत. आता असं दिसतंय, 2-3 गोष्टी दिसत आहेत. एक, जे गेले होते ते परत आलेले आहेत, साधारण 1.5-2 लाख लोक गेलेले परत आलेत. त्या कशाही म्हणजे कुठल्याही नोंदी वगैरे काही झालेल्या नाहीत. दुसरी गोष्ट, बाहेर राज्यात गेलेले परत येऊ शकतात, पण महाराष्ट्रात जे आहेत त्यांना येण्याची काही सोय नाही आहे. अहो, हाच तर घोळ आहे ना सगळा. आणि हाच घोळ आपण किती वेळा, कसं आहे, मला अनेकांनी सांगितलं की बाबा तुम्ही ही गोष्ट सरकारला, सुरुवातीच्या काळामध्ये मी सांगितली, अनेक गोष्टी सांगितल्या, पण त्याच्यावरती जर समजा तुमच्याकडे काही होणार नसेल आणि काही घडणार नसेल, बरं माझं काय म्हणणं आहे, मी सांगितलं तेच व्हायला पाहिजे असंही माझं काही म्हणणं नाही आहे, परंतु याच्यावरती काही चर्चा तर झाली पाहिजे. मी ज्यावेळेला सरकारमधल्या मंत्र्यांना विचारतो ते म्हणतात की आमच्याशी कोणी चर्चाच करत नाही आहे. काय करायचं? नाही, माझा खरं तर प्रश्न पुढं असा होता की ह्या साधारण एक 10-15 लाख जे लोक गेले त्याच्यामुळं ज्या इथं नोकऱ्यांच्या संधी निर्माण झाल्या होत्या, तर त्या आपल्या मराठी मुलांना ज्या प्रमाणात घेता यायला हव्या होत्या किंवा मिळायला हव्या होत्या. ते कसं आहे, जर इंडस्ट्री सुरू असती, पण आता असं आहे की ज्यांना सुरू करायचे ते विमानानं लोकांना घेऊन येत आहेत ना. माझा प्रश्न आणि माझा आक्षेप असा आहे की ह्याच्यामध्ये मनसेची जी भूमिका होती की मराठी मुलांना हे बाहेरचे लोक येऊन मराठी मुलांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत, ही दुर्दैवानं अशी परिस्थिती झाली की हे सगळे लोक गेले. माझे 2 प्रश्न आहेत. एक, आपल्याला आपल्या मुलांना त्या का घेता आल्या नाहीत? आपल्या इथल्याच उद्योजकांना, स्थानिक मुलांना तिथं का लावून घेता आलं नाही? त्यांनी विमानानं बोलवून घेऊन परत परराज्यातल्या लोकांना ठेवलं, एक. आणि दुसरं, मनसेनं याच्या बाबतीमध्ये काय केलं की तो उद्योजक आणि हे बेकार तरुण यांना एकत्र आणण्यासाठी? सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये समजा तुम्हाला आपल्या अनिल शुद्रांना विचारायचं असेल तर विचारा, कारण ह्या सगळ्या गोष्टींच्या टीमचे हेड मी त्यांना नेमलं होतं या गेल्या काही दिवसात. अनेक आपले लोक हे अनेक कंपन्यांना जाऊन भेटले, त्यांचं असं म्हणणं आहे कंपनी आत्ता बंद आहे त्याच्यामुळे घेण्याचा विषयच येत नाही. आत्ता अनेक कंपन्यांमध्ये जाऊन आले लोक,
परंतु तिथले जी कोणी व्यवस्थापक इतर कोणी माणसं होती ते बोलले आता कंपनी तर बंद आहे, आता तर आम्ही हा विषयावरती बोलू पण शकत नाही, काही चर्चा करू शकत नाही. परंतु आमच्या लोकांचं कॉन्स्टंट त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे आणि त्याच्यावरती आम्ही असं अनेक लोकांच्या नोंदण्याही करून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं ते काय पोर्टलचं नाव MLS रोजगार, ते पण सगळ्या गोष्टी सुरू केल्या, अनेकांनी त्याच्यामध्ये नावं नोंदवलेली आहेत. परंतु हे जर सुरूच नसेल, दुकानं सुरू नाही आहेत, कंपन्या सुरू नाहीत, बोलायचं कोणाशी शेवटी? आणि ही गोष्ट मी सरकारला मुद्दामून सांगितली, कारण पहिली गोष्ट सरकारची येते. जी माझी भूमिका आहे ती माझी भूमिका मी पहिली सरकारला सांगितली की सरकारने आता या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक तर बाहेरून जे येतील त्यांची नोंद ठेवणं गरजेचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जी मुलं आहेत, या मुलांना जर समजा तिकडे नोकऱ्या लागत असतील तर सरकारने इनिशिएटिव्ह घ्यायला नको का हो? मी पक्ष म्हणून आम्ही इनिशिएटिव्ह घेतोच आहोत. नाही, पण माझा प्रश्न असा आहे की म्हणजे ठीक आहे, ज्या वेळेला ह्या कंपन्यांमध्ये मनसेचे लोक किंवा कुठल्याही पक्षाचे लोक जेव्हा अप्रोच झाले असतील तेव्हा कदाचित नसतील, पण नंतर आपल्याला असं दिसतंय ना की लोक येत आहेत, त्यांना बोलवून घेतलं जातंय. आता तुम्हाला दिसतंय, आता पण आपल्याकडे त्या काही जागी बातम्या आल्या. जिथं ह्या लोकांना घेतलं जातंय, हीच लफंगीगिरी जी आहे ना या कंपन्यांची, जी अगोदरपासून सुरू होती. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये मी करतोय, मी बोलतोय, तर मला प्रश्न विचारले जात आहेत. पण राज्य सरकार म्हणून या राज्यातल्या लोकांसाठी म्हणून राज्य सरकारने काही गोष्टी करायला पाहिजेत, त्यांना हे कोणी प्रश्न पण विचारत नाही. बरं, त्यांच्या कानी ही गोष्ट सांगून पण त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून देऊन देखील त्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीये की ह्या कंपन्यांमध्ये मराठी मुलं लागणार आहेत की नाही लागणार आहेत, महाराष्ट्रातली मुलं लागणार आहेत की नाही लागणार आहेत, आणि ह्यासाठी राज्य सरकार म्हणून काय प्रयत्न करतंय हे त्यांना प्रश्न कोणी विचारतच नाहीत. आमची लोकं जात आहेत, आमची लोकं कंपन्यांना धडक देत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत, ते सांगतात कंपन्या बंद आहेत, तुम्ही थोड्या दिवसांनी या, आम्ही तुमच्याशी बोलू. नाही, पण अशी तुमच्याकडे काही उदाहरण आहे का की या काळामध्ये आता सरकारने सांगितलं की 85% भूमिपुत्रांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत वगैरे, असं काही तुम्हाला आढळलं का की या संकट काळातनं बाहेर पडताना की चला म्हणजे याचा काहीतरी किमान मुलांना फायदा झाला, मराठी मुलांना किमान इतक्या जणांना? आता नाहीच ना. आता तुम्ही अनलॉक आणि लॉकडाऊनच्या मध्ये आहात, अजूनही काही पूर्णपणे काही गोष्टी सुरू झालेल्या नाही आहेत. मी या बाबतीत परत सरकारशी बोलणारच आहे. कसं होतंय की शेवटी आमची लोक जाणार, बरोबर आहे, आमची लोक आमच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणार, नंतर ओरडू नका ना, बरोबर की नाही? मग परत आमच्या लोकांवरती केसेस तुम्ही टाकणार. तीच गोष्ट आम्ही सरकारला सांगतोय की आत्ता जर समजा हा सगळा प्रकार जर रिकामा झालेला आहे तर हीच वेळ आहे, एक तर मोजून घ्या आणि ज्या रिकाम्या झालेल्या जागा आहेत तिथे आपल्या मराठी पोरांना बसवा तुम्ही. याच्यात राजकारण काय करण्यासारखं? पण तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे हे जे तुम्ही रोजगाराचं पोर्टल वगैरे केलं त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मुलं त्याच्यावर आलीत का? येत आहेत, खूप येत आहेत. मी तुम्हाला दाखवीन ते पोर्टल. या काळामध्ये आणखीन एक गोष्ट अशी दिसली की एरवी म्हणजे खास वैशिष्ट्य राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचं आणि मनसेचं आहे की कुठलंही संकट जेव्हा येतं तेव्हा ही लोक रस्त्यावर असतात. या काळामध्ये एकूणच असं दिसलंय की ज्या पद्धतीनं प्रेझेन्स पक्षांचा दिसायला पाहिजे, जे वातावरण आहे, पक्षाकडनंच अशा भूमिका घेतल्या गेल्या आहेत की आता तुम्ही कारण जीवाशी बेतणारं संकट आहे त्यामुळे तुम्ही असू नका, फार पुढं करू नका, असं काही आहे का? तुम्हाला असं वाटतं की? मला असं वाटतं की माझ्या पक्षाने, मी कोणाशी बरोबरी करत नाही आहे, परंतु माझ्या पक्षातल्या माझ्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी जे काम गेल्या 4 महिन्यामध्ये केलं आहे, म्हणजे लोकांच्या ज्यांच्याकडे डबे लावणं, त्यांना 2 वेळेला डबे जाणं, चहा जाणं पासून, औषधांपासून, मास्कपासून, सगळ्या गोष्टींसाठी माझा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती होता. मी सतत त्यांना फोन करून त्यांना सांगायचो की तुम्ही काळजी घ्या, तुमच्या घरच्यांची पण काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. नाही साहेब, आम्ही करतोय बरोबर. तुम्हाला अशी एक जागा दिसणार नाही जिकडे माझी पोरं असतील. तुम्ही मुंबई घ्या, तुम्ही ठाणा घ्या, तुम्ही कुठेही घ्या. याचा अर्थ बाकीच्यांनी कामं नाही केली असंही माझं काही म्हणणं नाही आहे, परंतु माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे तो रस्त्यावरती गेले 4.5 महिने रस्त्यावरतीच होता. आणि हे तुम्हाला मी माझ्या तोंडून सांगायची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला लोकही सांगतील. नाही, पण या काळामध्ये म्हणजे आता परवा शरद पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी बाहेर पडायला पाहिजे. आता असं आहे की शरद पवार बाहेर पडतायत, ते फिरतायत, राजेश टोपे मंत्री म्हणून फिरताना दिसत आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, दरेकर असतील, काही मंडळी फिरताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेप आहे की ते बाहेर पडत नाही आहेत. तुमच्याबद्दल हा आक्षेप घेतला जाऊ शकतो की तुम्ही कुठं बाहेर पडलेले नाही आहात. म्हणजे मग तो कोकणातला बाहेरच असतो. बाहेर असतो म्हणजे मी बाहेर असतो, इथे टेनिस वगैरे खेळत असतो, मी बाहेर आमच्या लोकांशी बोलत असतो, इथे बैठका होतात माझ्या.
नाही, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला आम्ही जास्तीत जास्त अवॉइड का केलं, जाणार तिथे गर्दी होणार, त्या गर्दीतनं अजून काही उद्भवायला नको याच्यासाठी म्हणून मी काळजी घेत होतो. कारण आम्ही जाणार म्हणजे काय ते सरळ जात नाही, ते मग तिकडचे सगळे ते जमा होतात आणि मग ते जमा होणार, तो गर्दी होणार, या सगळ्या गोष्टी. म्हणून मी जास्तीत जास्त काळजी घेत होतो की ही गोष्ट होऊ नये याच्यासाठी. ते शासकीय पदांवरती आहेत, त्याने तर जायलाच पाहिजे, बरोबर आहे. तिकडे काय गर्दीचा विषय नाही आहे, कारण त्यांना अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे, त्यांना काय पक्षातल्या लोकांशी बोलायचं नाही आहे. मी जेव्हा जाणार तेव्हा माझ्या पक्षातलेच लोक येणार आणि ती गोष्ट मला अवॉइड करायची होती. म्हणून मी इतके दिवस फक्त या गोष्टी टाळल्या, याच्या पलीकडे काहीच नव्हतं. बरं, मी तर हे उघडा म्हणून सांगतोय, मी मंत्र्यांना फोन करून सांगतोय की हे बस करा आता, सगळ्यांना बाहेर फिरू देत, सगळ्यांना बाहेर जाऊ देत. काय करणार त्याला? उद्धव ठाकरेंच्या एकूण कारभाराबद्दल गेल्या या सगळ्या कार्यकाळातल्या एकूण त्याबद्दल मला मला काय वाटतं? मला ते फक्त टी व्हीवरतीच दिसले, मला तसा कारभार दिसलाच नाही ना. आपण गेल्या 4.5-5 महिन्यामध्ये जर बघितलं तर कारभार दिसलाच नाही. म्हणजे त्याच्या अगोदर आत्ता आम्ही कारभाराला सुरुवात करतोय आणि करून आला, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फार काही बोलावं असं आता तरी काही दिसत नाही. पण ह्या सगळ्या म्हणजे आत्ताचा जो काळ आहे याच्याबद्दल जी स्थिती आहे, चांगली वाईट, म्हणजे पंतप्रधान असं म्हणतात की आपली स्थिती फारच उत्तम आहे, पण आपला लॉकडाऊन सुरू आहे. तर तुमच्या मते जास्त चांगला कारभार कुणाचा झाला, केंद्र सरकारचा म्हणजे, किंवा चांगला कारभार म्हणून, किंवा आत्ताची जी संकट ओढवलेलं आहे ज्या पद्धतीचं, ज्याच्याबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली, ज्या पद्धतीनं आपण हाताळतोय, त्याच्यामध्ये जास्त त्याला जबाबदार तुमच्या मते कोण आहे? नाही, कोणाला धरणार तुम्ही जबाबदार? केंद्राला, राज्याला, महापालिकांना? नाही, ह्याचं कारण असं आहे की शेवटी केंद्र सांगणार राज्यांना. राज्य म्हणते आम्हाला केंद्र सांगेल ते आम्हाला करायला लागते. मग मी मध्यंतरी काहीतरी, आता मला ती नावं, ती इतकी विचित्र नावं असतात त्या औषधांची आणि सगळ्यांची, ते मी मध्यंतरी राजेश टोपेंना मी फोन केला होता आणि मला असं वाटतं अजितरावांना पण फोन केला होता मी, की काहीतरी एक इंजेक्शन आहे का, काहीतरी औषध आहे कुठतरी, हे तुम्ही मागवून घ्या वगैरे वगैरे. तर ते बोलले नाही, आपल्याला मागवता येत नाही, कारण आपल्याला केंद्राने परवानगी दिलेली नाही, नाही तर आपल्याला ताबडतोब ती गोष्ट मागवता येईल वगैरे वगैरे. आता ह्यांचं आतलं काय होतं ना, हे खरंच कोणालाच माहीत नाही आहे. त्याच्यामुळे त्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या राज्याच्या आणि केंद्राच्या आहेत आणि वाईट गोष्टी ह्या राज्याच्या आणि केंद्राच्या आहेत, हे कोणालाच माहिती नाही आहे. मला असं वाटतं तुम्हाला पण जर कळलं तर मला सांगा. हे बघा, हे कोण राज्य करते का केंद्र करते ना, याच्याशी लोकांना काही देणं घेणं नाही आहे. आम्हाला ह्यातनं सोडवा या सगळ्या गोष्टीतनं. आणि जे बाहेर एकूण जे चित्र दिसतंय, आणि आज खरंच जीवन मरणाचा प्रश्न आहे लोकांचा, आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांचा कामधंद्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, सगळ्याच गोष्टींचा प्रश्न आहे. हे फार काळ नाही तुम्हाला करता येणार ही गोष्ट. तुम्हाला असं सतत लॉकडाऊनमध्ये लोकांना ठेवून नाही चालणार. तुम्ही असं म्हणत होतात इलेक्शनच्या वेळेला की चांगला विरोधी पक्ष होण्यासाठी आम्हाला मतं द्या. आत्ता विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला खरं सांगू ना, विरोधी पक्ष आणि आत्ता उद्भवलेली गोष्ट करोना, जी कोणालाच काहीच कल्पना नव्हती, आणि या सगळ्या याच्यामध्ये एक जे भीतीचं वातावरण सगळ्या अख्ख्या देशभर जगभर जे होतं, याच्यामध्ये तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका चांगली होती का वाईट होती वगैरे, मला असं वाटतं ही वेळच नाही त्याची. त्याचं त्या गोष्टी मोजणं, त्याला म्हणजे हे बाहेर पडले का आत होते का, ते चांगलं बोलले का वाईट बोलले, किंवा सरकारच्या आत्ता चुका बाहेर काढल्या का नाही काढल्या, याच्या पलीकडे त्या गोष्टी आपण बोलू ना पुढे. जेव्हा हे सगळ्या गोष्टी नॉर्मलला येतील त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलू. परंतु मला असं वाटतं ही ती काय वेळ नव्हती. मी तेव्हा पण आठवत असेल तुम्हाला बोललो होतो, ही काय राजकारण करायची वेळ नाही आता. लोकांना वाटेल की बाबा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे फोन केला आणि मग अजून कोणाला तरी फोन केला आहेत प्रॉब्लेम्स, तर आत्ता जे कोणालाच माहिती नाही आहेत त्यासाठी जर केला तर केला, आपण चांगल्या गोष्टींसाठी करतोय. हे सगळं राहिलं तर राजकारण आहे ना हो. त्याच्यामुळे गेल्या 4 महिन्यामध्ये आपण सरकार असेल, म्हणजे सरकारच्या चुका झाल्या का, हो झाल्या, पण सरकारला दोन्ही सरकारच्या म्हणूया आपण, केंद्र आणि राज्य, चुका झाल्या का, हो झाल्या, अनवधानाने झाल्या, जाणीवपूर्वक झाल्या, हे सगळं प्रकरण काय कोणाला कळलं का पहिलं सुरुवातीला? सरकारच घाबरली होती जास्त? नाही, मला असं वाटतं जगातलाच हा सगळा प्रॉब्लेम होता. म्हणजे असं काय हा फक्त भारतापुरता आपण बोलून चालणार नाही, जगभर हीच गोष्ट झाली ना. तुम्ही जर समजा इंग्लंडला बघितलं तर इंग्लंडलाही तेच झालं, स्पेनमध्येही तेच झालं, अमेरिकेतही तेच होते. जगभर हाच प्रॉब्लेम होता जो कोणाला काही कळला नाही आहे. आणि त्यामधल्या आपण बरं वाईट या गोष्टी आत्ता त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा मला असं वाटतं लोकांना आता मोकळीक देणं गरजेचं आहे.
लोकांमधली भीती जाणं गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लोकांमधली भीती जाणं गरजेचं आहे. लोकांना थोडा मोकळा श्वास घेणं गरजेचं आहे. ज्यांच्या घरामध्ये सूर्यप्रकाश पोचत नाही त्यांच्या घरात काय झालं असेल. 24 तास घरामध्ये आहेत, घरात लाईट लावले, सूर्यप्रकाश येत नाहीये, फक्त आपण बाहेर खिडकीतनं बघतोय किंवा गॅलरीतनं बघतोय. विचित्र अवस्था आहे ही सगळी आणि याच्यातनं लोकांची सोडवणूक होणं गरजेचं आहे. हे असं हे लॉकडाऊन काढला, परत अनलॉक केलं, परत लॉकडाऊन टाकला, हे फार काळ बरं नाही. या काळामध्ये ज्या 2-3 गोष्टींच्याबद्दल मनसेनं खूप रेटून मुद्दे पुढे नेले, त्यातला एक होता तो वीज बिलांच्या बद्दलचा. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर आणि एकूण वैद्यकीय पेशानं या काळामध्ये खूप केलं, पण त्याच वेळेला असंही दिसतं की अनेक ठिकाणी ज्या पद्धतीची बिलं आकारली गेली, म्हणजे त्यांना चाप लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरलं असं वाटतं तुम्हाला? निश्चित ठरलं. प्रश्न असा आहे ना या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे मला खाजगी हॉस्पिटल नावाची जी काही गोष्ट आहे ना, हीच मला अजूनपर्यंत कळलेली नाही. शेवटी खाजगी हॉस्पिटल जरी असलं तरी वीज पाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरकारच पुरवतं ना. आणि सरकारकडनंच तुम्ही जमिनी घेतल्यात ना. सरकारकडनं जमिनी घेऊन त्याच्यावरती तुम्ही खाजगी हॉस्पिटल बांधलीत. आणि मग ज्या वेळेला करोना किंवा इतर कुठची संकटे येतात त्यावेळेला तुम्ही सांगता की सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवा, खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्हाला जागा नाही. ही कोणती पद्धत? हेही मी सुरुवातीला सरकारला सांगितलं होतं. मी उद्धव ठाकरेंना फोन करून त्याला सांगितलं होतं की एक जागा निवडा, एका शहरामध्ये एक जागा निवडा की सगळे पेशंट एका जागी येतील. तिकडे सगळे डॉक्टर्स आणा, नर्सेस आणा आणि सगळ्या गोष्टी करा. इतर कुठच्याच हॉस्पिटलला त्याचा त्रास होणार नाही. तेच ठाण्यात करा, तेच पुण्यात करा. बालेवाडीसारखी जागा आहे. हे मी कधी सांगितलं होतं तुम्हाला? एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सांगितलं होतं का पहिल्या आठवड्यात? तर तेच ऐकून मग BKC मध्ये केला होता प्रयत्न तो. नाही, मी पेशंट सगळे आणा सांगितलं होतं. मी नुसत्या खाटा टाका नाही सांगितलं होतं. त्यांची गरजच पडली नाही ना. पेशंट बाकीच्याच ठिकाणी ती प्रिकॉशन म्हणून. त्या दिवशी असंच कोणाशी विनोदाने बोलताना म्हटलं हे जे समुद्रावरती जोडपी जातात ना, किमान त्यांना तरी भाड्याने द्या म्हटलं, भाडं तरी वसूल होईल. नुसत्याच खाटा रिकाम्या ठेवण्यात काय पॉईंट आहे? म्हणजे हा सल्ला तुम्ही दिलेला नाही आहे ना. या काळामध्ये म्हणजे आता कालही मी बघितलं की सोनू सूद लोकांना पाठवतोय, मजुरांना पाठवतोय. आता तर कोकणात जाण्यासाठी सुद्धा तो लोकांना बसची व्यवस्था करतोय. मला कळत नाही सोनू सूदला हे फायनान्शियल बॅकिंग आलं कुठून? थोडंसं तपासणं गरजेचं आहे ना या गोष्टी. आपल्याला इच्छा प्रत्येकाच्या असतात, पण शेवटी आर्थिक बाजू असते ना. सोनू सूदकडे ही आर्थिक बाजू आली कुठून? असा सोनू सूद असा कोण फार मोठा कलाकार नाही. करतोय, चांगलं करतोय, केलंही असेल, परंतु हे एकट्या सोनू सूदचं डोकं आहे असं मला वाटत नाही. कालांतराने कळेल आपल्याला ह्याच्या मागे काय काय डोकी असतील ती. आता तरी थांगपत्ता लागत नाही आहे. एकीकडे हे होत असताना आता 5 तारखेला राम मंदिराचं भूमिपूजन आहे. म्हणजे तुम्ही अगदी पूर्वीपासून त्या आंदोलन. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे राम मंदिर झालं पाहिजे का? निश्चित झालं पाहिजे. ही माझी आजची नाही, ही अगोदरची पासूनची माझी भूमिका आहे. मी माझ्या जाहीर सभांमधनं मांडली आहे. ज्यासाठी म्हणून इतके कारसेवक आजपर्यंत गेले, त्याच्यामध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये अनेक लोक गेले, त्याच्यानंतर दंगली झाल्या वगैरे वगैरे, त्याच्या काय आता खोलात जायची आवश्यकता नाही आहे. परंतु त्याचं जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे ही. पण उद्धव ठाकरेंनी जसं म्हटलं होतं तसं भूमिपूजन आता करण्यामध्ये काय? ते 2 गोष्टी, तेच 2 गोष्टी म्हणतो मी. भूमिपूजन ही गोष्ट व्हायला पाहिजे का? मंदिर उभं राहायला पाहिजे का? उभं राहायला पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत ह्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे का? मला असं वाटतं आत्ताची वेळ नाही आहे की लोक एका वेगळ्या विवंचनेत आहेत. आणि अशा लोक वेगळ्या काय आहे, ते भूमिपूजन होईल, 1 दिवसाची बातमी होईल, 1 दिवसाची तुमच्या डिबेट्स होतील. ह्याच्या पलीकडे मला असं वाटतं काही आता लोक त्या मानसिकतेत आत्ता नाही आहेत. सगळीच लोक, कोणी झालं, आनंद आहे. याच्या पलीकडे ज्या वेळेला ते खरं उभं राहील त्यावेळेला जास्ती आनंद होईल. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला ह्याची कल्पना नाही की हे त्यांनी आत्ता का ठरवलं आहे आणि ते आत्ता हे का करत आहेत. तुमचा प्रश्न काय होता? नाही, माझा प्रश्न हा होता की तुमचं भूमिपूजनाला पाठिंबा आहे का? त्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की नाही, भूमिपूजनापेक्षा ही मोठी संधी आहे आणि ते असंच व्हायला पाहिजे? म्हणजे दोन्हीपैकी तुमचं काय, कशाला? नाही, राम मंदिराचं भूमिपूजन हे धूमधडाक्यातच व्हायला पाहिजे ना. ते बी करून असं कधी असं नाही असतं ते, किंवा आता नाहीच व्हायला पाहिजे किंवा काही, पण ते व्हायला पाहिजे, ते धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. मग आत्ता जे होते त्याच्याबद्दल तुमचं काय? खरं तर गरज नाही. अजून 2 महिन्यांनी झालं असतं तरी चाललं असतं.
जेव्हा सगळ्या गोष्टी ज्यावेळेला स्थिरस्थावर होतील, ज्यावेळेला सगळ्यांना एक जगण्याची हमी येईल, भीती निघून जाईल, हे सगळं सावट जाईल, मला असं वाटतं त्यावेळेला एक थोडासा लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल त्या गोष्टीचा. आपण जेव्हा हे म्हणजे सगळं सुरू होण्याचं म्हणतोय, आता तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट आहे तो आपलं नाट्य, सिने आणि हे सगळं जे जग आहे त्याचं काय तुम्ही काय बघता, ते कधी होईल, कसं होईल परत सुरू? त्याचं एकच गोष्ट आहे त्याची, म्हणजे लोकांमधली भीती जाणे. कसं आहे, उद्या थिएटर उघडतील, नाटकाची थिएटर्स उघडतील, चित्रपटाची उघडतील, ज्यांचे चित्रपट तयार असतील ते लावतीलही, पण लोकांच्या मनातली भीती जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत ह्याच्यावरती इलाज नाही ना. माझी दोन्ही सरकारांना माझी हात जोडून विनंती आहे की लोकांमधली भीती जाण्याच्यासाठी म्हणून काही गोष्टी उभ्या राहण्या आवश्यक आहे, त्यांनी करणं गरजेचे आहेत. म्हणजे सरकारनं आता असं एक निर्बंध घातलेत की 65च्या पलीकडच्या लोकांनी, कलाकारांनी नाही हो, असं काही नसतं. काय आहे, मी तुम्हाला राजूजी एक गोष्ट सांगू का. आता माझे एक परिचयाचे आहेत, त्यांच्या आई वय वर्ष 80-82 वगैरे असेल, हेवी डायबिटीस, त्या डायलिसिसवरती आहेत, त्यांना करोना झाला, कोविड झाला आणि त्या बऱ्या होऊन घरी आल्या. सो अशाही गोष्टी आहेत ना. सो असं किती काळ तुम्ही असं घाबरून बिबरून घरामध्ये राहणार आहात, त्याला काही मर्यादा आहेत की नाही. आणि ही आत्ता सगळ्यात महत्त्वाची सरकारची मोठी जबाबदारी आहे की सरकारने लोकांना या मानसिक विवंचनेतनं बाहेर काढणं. ही औषधं येतील, त्याच्यावरती लस येईल, इंजेक्शन येतील, सगळ्या गोष्टी येतील, परंतु मानसिकदृष्ट्या जे खचलेत लोक किंवा घाबरलेत त्यांना आत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी सुरू करणं गरजेचं आहे. त्यांना दिसणं आवश्यक आहे, त्यांच्या डोळ्यांना दिसणं आवश्यक आहे की हे सुरू झाले गोष्ट, ही सुरू झाली गोष्ट, ही सुरू झाली, तर त्यांना ते बरं वाटेल. अन्यथा सतत जर समजा आपण हे सांगत राहिलो आणि मग काही लोकांना तर निगेटिव्ह बातम्या देण्यामध्ये पण आनंद असतो. ते बघ तिकडे 2 सापडले, इकडे 1 सापडला, तसेही आहेत अनेक लोक. पण मला असं वाटतं लोकांना आहेत ना आता मानसिकदृष्ट्या बाहेर काढणं अत्यंत आवश्यक. भविष्य काय दिसतं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं, म्हणजे किती काळ ही परिस्थिती राहील? मी म्हटलं ना, मी तुम्हाला लोक बाहेर आले, एखादा चित्रपट लागला, त्याला जर समजा गर्दी झाली, पण त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही असं सतत सांगत राहिलात ना, नाही थिएटर सुरू होतील पण 33% जागा भरतील, मग एक इथे मधु इथे चंद्र तिथे, असं नाही होणार. ज्यांना जायचं ते जातील. आता तुम्ही BST बसेस बघताय ना, भरून चालले आहेत ना, कोण अडवते त्यांना? गच्च भरलेत. सगळ्या मार्केटमध्ये सगळी लोक फिरतायत, बरोबर आहे. मग पसरायचं असं असेल तर पसरेल, पण तुम्ही सांगायचं की नाही थिएटरमध्ये जाऊ नका, थिएटरमध्ये तुम्ही 2 सीट सोडून बसा. त्याने काय होतं, जे जात नाहीत ना त्यांच्यामध्ये परत एक भीती निर्माण होते. अच्छा, म्हणजे अजून काही झालेलं नाही, अजून काही गेलेलं नाही आहे, असं सतत करून नाही चालणार. आज तुम्ही इंग्लंडला बघा, इंग्लंडला सगळ्या गोष्टी उघडल्यात, सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी उघडल्या. बाकीच्या देशांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, ह्याची काळजी घेतली पाहिजे का? हो, निश्चित काळजी घेतली पाहिजे. ज्यांना मास्क लावायचा त्यांनी मास्क लावावा, ज्यांना हात धुणं आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी. परंतु हे तुम्ही बंद, शटडाऊन, लॉकडाऊन हे बंद केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की आमच्याकडच्या कोकिळा आता कोविड अशा ओरडायला लागलेत. कळलं का? त्या पण कुहू आता ओरडत नाहीत. हे त्या कोकिळ्यांच्याही मनातली भीती जाणं गरजेचं आहे. खरं तर आपला विषय पुनश्च हरिओमचा आहे, पण महाराष्ट्रातलं सरकार आणि आपण ते सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच भेटतोय. काय तुमचं ह्या 3 पक्षाच्या सरकारच्या बद्दल, त्याचं स्टिअरिंग व्हील कोणाच्या हातात आहे, दिशा कोण दाखवते, कोणाचा गायडन्स आहे याच्यावर आठवत असेल तर मी हे जेव्हा सरकार बसलं त्याच वेळेला मी एक स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट माझं अजूनही कायम आहे. हे फार काळ सरकार टिकेल असं दिसत नाही. हे जे सरकारच्या बाहेर आहेत त्या सगळ्यांना अशी इच्छा, असं स्वप्न माझी आहे? इच्छा नाही आहे, माझी इच्छा नाही आहे. असं नाही आहे की मी ते सरकार पडलं की मी जाऊन बसणार आहे. पण ज्या सरकारमध्ये 2 पक्षांमध्ये 3 पक्षांमध्ये जिथे एकोपा नसतो, एकमत नसतं, एकमेकांना विचारलं जात नाही, अशी गोष्ट फार काळ टिकेल असं दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं या सरकारमध्ये असं सुरू आहे? निश्चित सुरू आहे ना, निश्चित सुरू आहे. माझं महाराष्ट्र माझं विजन असा जो कार्यक्रम आहे, तर 2008 मध्ये
म्हणजे आम्हीच ABP माझानं असा एक कार्यक्रम केला होता की माझा 2020मध्ये महाराष्ट्र कुठं असेल, आणि तुम्हीही सातत्यानं महाराष्ट्राच्या बद्दलचं व्हिजन मांडत आला, तुम्ही त्याच्याबद्दलचं ब्ल्यू बुक तयार केलं होतं. या जेव्हापासून मनसे स्थापन झाल्यापासून तुमच्या मनातला, कल्पनेतला जो महाराष्ट्र होता तो तुम्हाला किती प्रत्यक्षात आलेला दिसतोय? नाही, कसं आहे, माझ्या मनातला महाराष्ट्र आम्ही तिथे बसल्याशिवाय तो येणार नाही. नंबर 1. नंबर 2, तुम्ही कितीही डोकं आपटलं तरी ते समोरच्यांना समजलं पाहिजे ना. मी त्यातलं एक अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकमधलं ते बोटॅनिकल गार्डन, बरोबर. आधी काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मी त्यांना समजून सांगितलं की ही जागा सरकारचीच राहील, राज्य सरकारचीच राहील, ती तुम्ही फक्त महानगरपालिकेला द्यायची आहे. ते महानगरपालिका कोणाला तरी तो CSR फंडमधनं ज्यांना द्यायचं त्यांना देतील आणि जागा त्यांचीच राहील. हे समजवायला मला 3.5 वर्ष गेली, 3 वर्ष गेली समजून सांगायला. म्हणजे माझ्या मनातला जो महाराष्ट्र आहे, जो मी आमच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये पण मांडलेला आहे, सगळ्यांना सांगितलेला आहे याच्या अगोदर, पण तो काय माझ्या हातात ती गोष्ट आल्याशिवाय तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा काय करणार? आणि मी फक्त सांगतोय म्हणून बाकीच्यांनी सरकारमधल्या लोकांनी ती गोष्ट करावी असं होत नाही ना. त्याच्यावर येईल तेव्हा बोलू आपण. एकूण मनसेची पुढची काय महाराष्ट्र, बघा, माझं एकच पहिल्यापासूनचं मत आहे की महाराष्ट्राची माती, महाराष्ट्रातली लोकं, महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रातल्या तरुणी, असं जगाच्या पाठीवरचा असा कुठचाही देश नाही की जी गोष्ट, जो इतिहास किंवा जो भूगोल किंवा जो काय म्हणू त्याला संस्कृती किंवा सगळ्या गोष्टी, अशी एकही गोष्ट नाही जी महाराष्ट्रात नाही आहे. मग महाराष्ट्र हा जगाच्या पातळीवरती पोचला पाहिजे, अशा प्रकारचं काम महाराष्ट्रात व्हावं हे स्वप्न घेऊन मी पुढे जातोय. आणि त्याच्याच लोक माझ्या हातात ती गोष्ट कधी देतील त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. माझे प्रयत्न सुरू राहतील. आशीर्वाद असू द्यावेत. ज्याच्यासाठी आपल्या या सगळ्या ही गप्पा किंवा ही मुलाखत होती तो मुद्दा अर्थातच पुनश्च हरिओमचा. तर सगळं पुन्हा भीती घालवून टाका आणि त्याच्यासाठी सगळं मुळामध्ये उघडं करा आणि सगळे व्यवहार सुरू करा, ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. लवकरात लवकर त्या दिशेनं महाराष्ट्र जाताना दिसो अशी आपण फक्त प्रार्थनाच करू शकतो या घडीला. राजजी, तुम्ही यासाठी वेळ दिलात, खूप थँक्यू.